दुर्गास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण खमंग तुपातले खरपूस भाजलेले असे बेसनचे लाडू करणार आहेत। हे बेसनचे लाडू अगदी सोपे आहेत, 15 मिनिटात होतात। चला तर चालू करूयात। इथं या ठिकाणी मी 1 कप ना बेसन घेतलं आहे। त्याला चांगलं खरपूस आपल्याला भाजायचं आहे। असं नाही की फक्त दिपवाळी चालू म्हणून आपण बेसनचे लाडू करूयात, असं काही नाही। इन्स्टंट आणि क्विक रेसिपी आहे। कुठल्याही प्रसादासाठी एकदम उपयुक्त आहे, पटकन बनते। आता हे छानसं खरपूस आपलं ना बेसन भाजून घेतलेलं आहे। त्याच्यात ना चतकोर कप आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। तूप हे गाईचं किंवा म्हशीचं जरी असलं तरी चालेल, थोडं थोडं करून घालायचं, जेणेकरून ना याच्यामध्ये गुठळ्या नाहीत होणार। आणि आणखीन एक गोष्ट, जेव्हा आपण बेसन भाजतो ना तेव्हा मी तूप नाही घातलं। ऑलमोस्ट अगोदर तूप घालतात आणि त्याच्यामध्ये बेसन घालतात, तेव्हाही बेसनामध्ये ना गुठळ्या व्हायचं प्रमाण जास्त असतं। त्याच्यामुळं मी अगोदर छानसं खरपूस बेसन भाजून घेतलं आहे आणि नंतरच त्यामध्ये मी तूप घातलेलं आहे। हे पहा, सर्व काही ना एकजीव करून घेऊत आपण। एवढं तूप इनफ आहे आपल्याला 1 कप बेसनसाठी। म्हणजे हे ना पाव किलोच्या जवळपास आपलं ना बेसन आहे। छानसं भाजलेलं आहे आपण बेसन। आता याला थंड करायला ठेवते एका डिशमध्ये आणि याच्यामध्ये जाईल ना अर्धा कप साखर जाईल याच्यामध्ये। म्हणजे टोटल सगळं साहित्य मिळून अर्धा किलोचे आपले बेसनचे लाडू होतील। हे पहा, एक मिक्सरचा जार घेतला, त्यात अर्धा कप आपण साखर घेणार आहेत आणि त्याला फाईन पावडर ना मिक्सरवर वाटून घेणार आहेत। एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटलं सर तुम्ही याला चाळूनही घेऊ शकता, पण खरबरीत काही ठेवू नका। त्याच पॅनमध्ये आज आपण ना काजू, बदाम, नंतर डेसिकेटेड कोकोनट आणि 1 चमचाभर वेलची पूड आपण घालणार आहेत स्वाद येण्यासाठी। या ठिकाणी तुम्ही किशमिशचा पण वापर करू शकता। ऑल ड्राय फ्रूट्स याला चालतात। हे पहा, थोडंसं गरमच आहे, आणखीन पूर्ण थंड नाही करायचं आपल्याला। फक्त आपल्या हाताला चटके बसून नये ना, त्यासाठी उगी थोडंसं नॉर्मलचं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। कारण जेव्हा आपण ही साखर घालूत ना ह्याच्यामध्ये, तर ती एकजीव गरम ह्याच्यातच होते, थंड ह्याच्यामध्ये ना जास्त वेळ लागतो। अगोदर आपण 4-5 चमचे घालून घेऊ आणि त्याच्यानंतर उरलेली साखर आपण घालून घेऊ त्याच्यामध्ये। छानसं हाताने याला ना एकजीव करून घ्यायचं। हे पहा, सगळीकडून आपण ना त्याच्या गुठळ्या किंवा हे साखर प्रत्येक क्रम्सला लागेल असं याच्यामध्ये करून घ्यायचं। आता ही उरलेली साखर आपण याच्यामध्ये घालूत। साखर तुमच्या टेस्टप्रमाणे घ्या, याच्यात एवढं म्हणजे मेजरिंगची गरज नाही। जसं आपल्याला वाटेल तसं आपण साखर याच्यामध्ये घालू शकतो। हे पहा, पूर्ण बेसन लाडूचं आपलं ना बॅटर आता रेडी आहे। याच्यात सर्व काही आहे, ड्रायफ्रूट्स, सुकं खोबरं, नंतर वेलची पूड, साखर आणि हे खमंग भाजलेलं आपलं बेसन। आता आपण हे पूर्ण एकजीव झालेलं आहे। आता याचे ना आपण लाडू वळायला चालू करूयात। जसं जसं आपण ना हे जास्त मॅश करायला जाऊ ना, तसतच आपल्या हाताची गरमी आणि आपण घातलेलं तूप ते पूर्ण एकजीव होतं आणि असा घट्टसाही गोळा बनतो, जेणेकरून ना आपण याच्यापासून छानसे असे सुंदरसे लाडू बनवू शकतो। अगदी कमी वेळात ही रेसिपी होते। ही रेसिपी नक्की बनवा। आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हा मीडियम आकाराचा आपण एक लाडू तयार करून घेतला। लाडूची साईज ना तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे ठेवा।